हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन, अनुवाक 6. भक्ती म्हणजे सत्संगामधील व्यत्ययांपासून मुक्ती. सूत्र क्रमांक 45. तरंगायिता अपि इमे संगात समुद्रायंती. दुसंगतीने निर्माण झालेले रिपू प्रथम एका छोट्याशा तरंगरूपाने येतात आणि लवकरच त्यांचा समुद्र तयार होतो. थेंबे थेंबे तळे साचे असे म्हटले जाते. कुसंगतीमुळे आपण भोग उपभोगायला शिकतो. प्रथम आपल्या हातून अगदी एखादा छोटासा प्रमाद घडतो. तो आपल्या नशिबाने पचतो किंवा आपल्याकडे पहिलीच वेळ असल्यामुळे कोणी लक्ष देत नाही. त्याची झळ आपल्याला लागत नाही. आपला धीर चेपतो. त्यामुळे वेळ आल्यास किंवा प्रसंग आल्यास किंवा संधी मिळाल्यास आपण पुन्हा प्रमाद करायला उद्युक्त होतो. हळूहळू आपण चुकीचे काम करायला निर्ढावतो. मग जाणून बुजून कुकर्म करू लागतो. एखाद्या वेळी शिक्षाही होते. पहिल्या शिक्षेला लाज वाटते. लवकरच शिक्षेचीही सवय होते. पुढे पुढे लाज वाटेनाशी होते. दारूचे व्यसन न लागायची वेळ एकदाच असते. ती म्हणजे दारूचा पहिला घोट घेण्याआधीची वेळ. एकदा पाऊल वाकडे पडल्यावर ते पुन्हा सरळ मार्गी येणे फार दुरापास्त होते. रिपूचे आहारी गेल्यावर माणूस स्वतःलाच विसरून जातो. त्याचा तो राहत नाही. असा मनुष्य प्रभूची आठवण ठेवणे शक्य नसते. कुसंगत माणसाला सत्संगापासून परमात्म्यापासून दूर नेते. कारण सत्संग म्हणजे कुसंगतीचे मरण असते. जेथे सत्संग असतो तेथे कुसंगत नांदू शकत नाही. रिपूच्या पहिल्या प्रवेशाला जागे व्हायचे असते. ज्या दिवशी प्रथम क्रोध येतो तेव्हाच जागृत व्हावे लागते. क्रोध आल्यास त्याचे उत्तर लगेचच देऊ नये. शक्यतो दुसऱ्या दिवशी द्यावे. राग आला की 10 अंक मोजावे असे म्हटले जाते. क्रोधाचा भडका थंड होऊ द्यावा. जेथे रिपू तयार होतो तेथे बुद्धी काम करेनाशी होते. त्यामुळे रिपूंच्या आहारी असताना केलेली कृती ही बुद्धीने होत नाही, तर क्रोधाच्या आहारी जाऊन बेभान अवस्थेत अहंकाराने ग्रासलेल्या अवस्थेत होते. अर्थातच ती कृती योग्य होत नाही. यास्तव कुसंगत जडणार नाही याचे भान ठेवावे. तसेच भोग उपभोगताना पूर्ण जागृता अवस्थेतच भोग उपभोगावे. हरिओम.